सुखाई देवी प्रभु रामचंद्र की जय। शिव पार्वती जग जानना नाचत रंगनिया 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 दुनिया में रंग भराया दुनिया में रंग भराया रंग भराया शिव पार्वती जग जानना नाचत रंगनिया शिव पार्वती जग जानना नाचत रंगनिया माया रंगमय उज्ज्वला धरणी बसेला धरणी बसेला धरणी बसेला शरण भगवंती लोके आकती देवाला आकती देवाला आकती देवाला
माया माऊले आईस खाये भरलाय माता पुष्प फुलांचा अर्पुणे माला करतो विनय आता
या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सारांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी विविध क्षेत्रातील मातब्बर मंडळी येऊन टाकले. मला सूचना द्यायला आवडत नाहीये, मला विनंती करायला आवडतं. विनंती म्हणजे इंग्लिश मध्ये रिक्वेस्ट म्हणतात. आणि माझ्या सर्व दिवावासियांना विनंती करतो, रिक्वेस्ट करतो की आपण सगळ्यांनी पहाटेपासून जसं सहकार्य केलं तसं सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. अनेक कार्यक्रमात मी माईकवर बोलायला जातो, पण मला इकडची पब्लिक आवडते. त्याचं कारण सांगतो, कारण शिस्तप्रिय पब्लिक आहे. काहीतरी सांगितलं की न सांगता ऐकतात, जबरदस्ती करावी लागत नाहीये. आणि म्हणून माझ्या तरुणांना विनंती करेन की आपण माझे पाय दुखतील, तुम्ही उभे राहिला, सगळ्यांना विनंती करेन की बसून घ्या. आणि जायचा जो रस्ता, इकडची काही वस्ती आहे ज्या चाळीमध्ये राहत आहेत त्या लोकांना येण्या जाण्यासाठी रस्ता हवा आहे, तो रस्ता सोडा. आपलं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हा आम्हा सगळ्यांची महाराष्ट्राची लोकधारा कोकणचं नमन या ठिकाणी सादर होणार आहे. मात्र तुम्ही सहकार्य करत नाही तोपर्यंत मी कार्यक्रम सुरू करत नाहीये. मग काय हवंय ते तुम्हीच सांगायचं आणि तुम्हीच मागायचं. हा, कार्यक्रम असंच थांबवला जाईल. मग असंच आपण दोघे एकमेकांकडे बघत राहू, कार्यक्रम सुरू करणार नाही मी. त्यामुळे एक रस्ता सोडा आणि जुबी मंडळी त्यांनी बसून घ्या. मी शुद्ध मराठीत बोललोय, इंग्लिश मध्ये बोलू? हा, या ठिकाणी कलाकार येणार आहेत, मान्यवर येणार आहेत, राजकीय सगळे अतिथीगण येणार आहेत. त्यामुळे सगळ्यांना विनंती करेन की नंतर कार्यक्रमामध्ये व्यत्यय नको. कार्यक्रम सुरू करायच्या आधीच मी तुम्हाला विनंती करतोय. हॅलो, हात जोडून बसलेली भिंतीजवळची सगळी मंडळी, तुम्ही सगळे माझे आहात. मी तुमचा आहे की नाही मला माहित नाहीये, पण मी तुम्हाला आपला मानलंय. सगळ्यांना विनंती करेन, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर माझ्या भावांनो, माझ्या ताईंनो, अरे आवाज येतोय का? हा, मग सगळ्यांना विनंती करेन बसून घ्या. कारण हा कार्यक्रम 5 मिनिटाचा नाहीये, 3-4 तास कार्यक्रम लाभणार आणि अतिशय कार्यक्रम सुंदर आहे. मी बघितलाय म्हणून सांगताय, कळलं का? हा, खरंच जागेवर बसून जरा कार्यक्रम बघा, आनंद होईल. खूप खूप धन्यवाद. आणि नंतर एकदा कोणत्याही विलंब न करता नवाला प्रारंभ करतोय. गणपती बाप्पा. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण कलेचे आराध्य दैवत विघ्नहर्त्या गणेला स्मरून करतो. आणि आज
आम्ही देखील आमच्या कार्यक्रमाची सुरुवात विश्व विजेत्या गणरायाला वंदन करून करत आहोत आणि आपल्यासोबत साधत आहोत गणेश दर्शन रचिक माशाचे शरीर आणि हत्तीचं शीर. माशाचे शरीर आणि हत्तीचं शीर हा देखावा आपल्या समोर गणेश पुराणातील सादर आहोत. गणेश दर्शन गणेश दर्शन. सखे दर्शनाला गणाच्या जाऊ मनोहर रूप देवाचे पाहू. सखे दर्शनाला गणाच्या जाऊ मनोहर रूप देवाचे पाहू.
शिवराम सीताराम वाघे, शिवराम सीताराम वाघे, गाव निर्वाळ वाघेवाडी, तालुका चिपळूण यांच्याकडून आमच्या गणदर्शनासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी आम्ही श्रीराम नमन नाट्य मंडळ आमचे हुंडेवाडी, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी यांचे सतत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो रसिको हो, आपणा समोर एक कथा सादर करीत आहोत. दुष्य ब्राह्मणाची कथा. हा दुष्य ब्राह्मण भगवंताची तपस्या करीत असतो. एवढ्यात उग्रशे पुत्र पाऊस अंतर ज्ञानाने पाहतो. कोणतरी आपल्या राज्यामध्ये तपस्याने करीत आहे, ही त्याला सहन होत नाही. ही कथा हरिविजय ग्रंथातील अध्याय क्रमांक 172 हरिविजय ग्रंथातील ही कथा आपल्यासमोर सादर करत आहोत. दुष्य ब्राह्मणाची कथा. दुष्य ब्राह्मणाची कथा. सुखी संसार समर जोडीन वाईला सुखी संसार समर जोडीन वाईला रघुमाये संग विठू उभा राहिला. रघुमाये संग विठू उभा राहिला. रघुमाये संग विठू उभा राहिला. देहाला ब्रह्मपुत्र नारद म्हणतात. 3 तास सप्त पाताळ गमन करत असता जाव म्हटलं भूतळावरती आणि काही तळ लावण्यासाठी साधन मिळते का पाहू. आलं लक्षात. सर्वाने उन्मत्त झालेला उग्रसन पुत्र कंस त्याच्या मथुरा नगरीमध्ये जातो. त्याला 2 शब्द सुनावतो, त्याचे कान भरतो, कळ लावतो आणि निघून येतो. नारायण नारायण. चला जाऊया मथुरा नगरीमध्ये आणि राजाचं दर्शन घेऊया. दिव्य मथुरा नगरी जातो. कंस राजाचं दर्शन
नगरीमध्ये आणि आपल्या नगरीची भव्यता दिव्यता डोळ्याने पाहून घेऊ. परंतु राजन, परंतु म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला नाराजुरे? तिथं येण्याचे कारण कोणते ते सांगा मला. नारायण नारायण. सांगतो राजन. देव, दानव, भूत, पिशाच सारे आपल्या नावाने थरथर कापत असतात. काय नाराजुरे? कुठल्या देवानं किंवा मानवानं आमच्या समोर बोलण्याची हिंमत नाही. होय राजन, एवढा असता कुणाच्याही आपल्या नगरीकडे वाकड्या नजराने बघायची हिंमत नाही राजन. बरोबर आहे तुमचं म्हणणं. परंतु काय? परंतु एक दरिद्री अतिसामान्य ब्राह्मण आपल्या राज्यामध्ये त्या श्री विष्णूची तपश्चर्या करत आहे राजन. नारायणपुरी, तुम्ही तर चेष्टा करता. नारायण नारायण. चेष्टा नाही राजन. जे मला दिसले ते आपण सांगितले राजन. आम्हाला तापवण्याचा प्रयत्न करू नका. तुमची काल नावं झाली असेल तर नारायण नारायण. राजन, या नारदावरती जर आपला विश्वास नसेल तर आपण स्वतः जा आणि शहानिशा करून घ्या राजन. हो नारदपुरी, आम्ही प्रत्यक्षात जाऊन आमच्या राज्यामध्ये कोणता ब्राह्मण तपश्चर्या बसला हे आम्ही स्वतः दिसे पाहू. होय राजन, परंतु एक सल्ला देऊ इच्छितो राजन. बोलला ह्या कौशला आणि नारदाकडून सल्ला. कोणता सल्ला राजन? नारदाचा सल्ला पटला तर घ्या, नाही तर सोडून घ्या. तुम्हाला बोलायचं तर आम्ही समजलो. तुमची काल लावून झाली असेल राजन. एवढा अहंकार बरा नव्हे. आम्ही स्वतःला श्रेष्ठ समजतो. हा कस कुठेही झुकणारा नाही. हा भ्रम एक दिवस तुझा घात जरूर करणार. तुमची काल लावून झाली मग नारायण Oh
तुला
देवाचं नाव घ्यायचं ना आपल्या राज्यामध्ये. पाणी दे. पाणी पाहिजे. तुझ्या देवाला पाणी आपल्या राज्यामध्ये पाणी पाणी. अरे मग तुझ्या देवावर पाणी. अरे तुझा देव काळा हाती का धावून येत. पाणी पाणी बरबाद. पाणी गौऱ्या. पाणी घ्या. अरे मला नाही. अरे माझा देव नाही धरला पण तुला सांगितलं माझा देव आहे. अरे साधा पाण्याचा घोर तरी पिऊन द्यावा नाही. अरे पाणीच काय आम्हाला काय की तुला पिल्लार नाही. त्याचा छळ का सुरू केला आपण. अरे छळ म्हणजे तो आपल्या राज्यामध्ये त्याच्या देवाचं नाव घेतोय. मला सांगे. अरे मूर्खा माझा ऐक. महाराजांना शरण जा म्हणजे तुला ते सोडणार नाही. ऐक माझं. अरे अरे मी म्हणून पद करेन पण तुला शरण अरे असे हाल करू नको. तुला एक मी नाही 1000 वेळा सांगतो. फक्त आणि फक्त माझा परमेश्वर आणि देवच श्रेष्ठ आहे. तुझ्या देवाचं नाव आमच्या राज्यामध्ये नको. अरे जाता जाता हा गोर गरीब ब्राह्मण उग्रसेन पुत्र कंसा तुला शाप ब्राह्मणाकडून ह्या कंसाला शाप. कोणता शाप. कोणता शाप. देवकीचा पोट या द्वारकर भगवान कृष्ण जन्माला येत आहे आणि त्याच्या हातून तुझा मृत्यू शापाने शाप या कंसाला नाही बदणार. अरे मी दिलेला शाप त्याचा मी खोटा ठरलो. देवीच्या पोरापासून तुझा शाप मला नाही बघणार. महाराज महाराज आनंदाची बातमी आहे महाराज. साऱ्या जनतेला पेढे वाटा महाराज. आपण मामा झाला. आनंदाची बातमी. आम्ही मामा झालो. आम्ही मामा झालो. अरे पेढेच काय हत्तीवरून मिठाई वाटलं. आज आम्ही मामा झालो. तो कुठला बरा करू. आज कौश कमवणारा बरोबर कोणापासून मामा झालो ते सांगितलंच नाही. महाराज देवकीला पुत्र असताना लाभ झाला महाराज.
करना कोण ताबडतोब बघू नका चारी बाजूला बंदोबस्त ठेवा कुठल्याही बाजूचा भाग येतो का बरं निघा लवकर जशी आज्ञा मला अरे कार्य नाही तुला सोडणार तुझा काळ अरे तुझा काळ गोकुळा मारणारी वाट आहे तुझा काळ गोकुळा मारणारी वाट आहे तुझा काळ जन्माला आला आहे अरे तुझा काळ जन्माला आला आहे हा कोण काही वापरणार तुला अग्राण विक्रांत अजा महाराज आज्ञा आहे महाराज काय काम आहे अग्राण विक्रांत वसुदेव देवकी नावाचा पुत्र कृष्ण वेद्या बाबा हे विष्णूचा खेळ करत आहे खेळ चालू असताना कृष्ण ठार मारा तुम्हाला कंदील आहे ठीक आहे महाराज असं जातो त्या काट्याला आपण हजर करतो म्हणजे झाले ना पासून तू वाचणार नाही लक्षात ठेव वैभवजी उमासरे व संकेतजी उमासरे यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतासाठी 101 रुपयाचं पारितोषिकालय तर आम्ही श्रीराम रमण नाट्य मंडळ आमच्या उन्हाळी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी त्यांचे सत्यश आभारी आहोत धन्यवाद 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 वनी वाजवी तोहारी अतुरले धरणे सारे बंदिशाले मध्ये जन्म झाला तो बिहारी बंदिशाले मध्ये जन्म झाला तो Yeah.
आलो देवा, आलो आलो आलो. पलीकडे नदी रे, पलीकडे नदी रे, मधी गोकुळगाव, गोकुळगावच्या कृष्ण देवाच्या दर्शनाला, गोकुळगावच्या कृष्ण देवाच्या दर्शनाला. अरे आपल्याला आज देवाने हात मारले, देवाने हात ऐकू आले बरोबर. तुला आवाज दिला काय बोलतोस? अरे पण कुठला देवाने हात मारले का नाही? अरे पण देव दिसत नाही पुढे. तेच मी पण बोलतोय. पाहूया का? आधी देवाला पाहूया. पाहूया. चल लगे. पाकडा. बोल ना. अरे देव आपल्या पाठीमागेच आहे. म्हणजे उभे होय चल आधी भेटूया. दर्शन घ्या त्यांचा. देवाच्या चरणी थांबा. अहो एवढा नाही गडबड काय म्हणता देवा, आज खूप दिवसांनी अरे हे भाकड्या. बोल ना पेंद्या. अरे देव काय केलंय? अरे देव बाप्पा माझ्या मनातले म्हणाले. काय म्हणतो का? अरे येड्या माझ्या तेच बोलतोय. अरे बऱ्याच दिवस आपण केली केलं केलं नाही. आज देवाची इच्छा म्हणून आणि तेच बोलतोय. बऱ्याच दिवसांनी पण मी काय बोलतोय, काय बोल? विटी दांडू खेळायचं. हा. पण विटी कुठं आहे आणि दांडू कुठं आहे रे? अरे ते पण बरोबर आहे. अरे विठी लाडू हाय. मी काय विठी लाडू खेळणार आहे? ते पण बरोबर आहे. अरे पण विठ्ठल नाही आहे. मग आहे कुठं? अरे मुला घरी आहे. घरी आहे. हा. मग तुझ्याकडे दांडू आहे. माझ्याकडे लाडू आहे. तो ठेवलाय सुंदर. ठेवय हा. ठेवलाय तुला सांगतो. मला एकट्याला सांग. हा पटकन जाऊन पटकन घेऊन ये ना. लगेच घेऊन. लाडू कुठे ठेवलाय? माझी पाठची पट्टी आहे ना, म्हणजे जेवणाची. जेवणाची पट्टी. हा. त्या कौलावरती सुकट टाकलाय बघ. दांडू. हा. सुपत गाडी टाकलाय. अरे भेड्या हा. पहिला लाडू होता ना. हा. अरे खेळ खेळून खेळून ढोळून घ्या. बरोबर आहे. अरे म्हणून आता दुसरा लाडू तयार केला. दुसरा काढलाय. सुकट टाकलाय. मी काय बोलतो, काय? दांडू तुझा घेऊ, हा. विटी माझी घेऊ. लाडू माझा म्हणजे विठी तुझी. चालेल ना? पटकन जाऊन घेऊन या. चालेल, लगेच घेऊ. या कोणाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व कार्यक्रमासाठी आदरणीय शिवसेना शाखा प्रमुख मातोश्रीनगर आणि जी भुवन साहेबांचा शिवालमान झाला आणि जी भुवन आपलं मनपूर्वक स्वागत आहे. राहणार मुक्काम पोस्ट बदाम तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी. आणि या कार्यक्रमासाठी आणि जी भुवन साहेबांना 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. राजमंडळ या ठिकाणी तुझं स्वागत करतं, सन्मान करतं, आदर करतंय. आपल्या भेटीसाठी आणि ती भुवनाच्या गाठा 500 रुपयाचं वाटण्याची गाडी खूप खूप धन्यवाद. गेल्याला पडू द्या पावसाचा पाऊस, नव्या पैशाचा पाऊस पडू द्या. धन्यवाद. अरे हे पेंड्या. बोल
अरे मी विटी दांडू कधीच खेळले नाही. नाही केला. हा अरे येड्या मग तुला सांगतोय काय सांग. हा दांडू आकडाच लागतो. काय काय आपण किती गल्ली काढतो गल्लीवर देऊ अशी. काढून दांडू मला बरोबर तुला ती विटी. ते पण बरोबर आहे. हा तुझा दांडू हातात घेऊन आता माझी विटीवर. ही माझी विटी कशी आहे. अरे माझ्या दांडूपेक्षा तुझी मिठी झाली आहे. ही माझी जी विटी आहे ती तुझ्या दांडूला झेपल का. काय जमलं? झेपल. अरे म्हणजे काय बघूया आपण. हा आपण खेळ खेळतोय आपण आज भरपूर विटी दांडूचा कुंजवनी केलं रंगला. विटी दांडूचा रे मला विटी आणि दांडूचा कुंजवनी केलं रंगला. विटी दांडूचा रे मला विटी दांडूचा कुंजवनी केलं रंगला. विटी दांडूचा रे विटी दांडूचा केलं रंगला. यमुने दिला रे मला यमुने दिला. विटी दांडूचा केलं रंगला. यमुने दिला रे मला यमुने दिला. दांडूचा केलं रंगला. यमुने दिला रे मला यमुने दिला. दांडूचा केलं रंगला. यमुने दिला मला यमुने दिला. यमुने दिला मला यमुने दिला. यमुने दिला रे मला यमुने दिला. दांडूचा केलं रंगला. यमुने दिला मला यमुने दिला. दांडूचा केलं रंगला. यमुने दिला मला यमुने दिला. तुझ्या मनामध्ये विटी दांडूचा खेळ चालू असताना त्या कंसाने अनेक प्रकारचे वेगवेगळी रूपं घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्या वधासाठी आपला वेगळा रूप घेऊन महिषासूर नावाचा दैत्य तुमच्या वनामध्ये कृष्ण वधासाठी येत आहे. ये
शीतल भेटे यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर आम्ही श्रीराम नमन नाट्य मंडळ कामते हुंडेवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी राज्य सततचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे तो मत आहे ना. अरे माझी मैसूर देवाने मारून दिले आता कुठं सोडून काय माहिती नाही. वैभवजी उमासरे यांनी बॅटशी संपर्क साधायचा. मथुरेचा बाजार भरलाय ग, दयानो बाजारी जायचंय ग. 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 Give me
ओवी नरेश विरगळ, संगमेश्वर डिग्री यांकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच अर्णव सुनील खेडेकर, आमचे बंधू अर्णव सुनील खेडेकर यांकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी आम्ही या सर्व बक्षीसदात्यांचे श्रीराम रमण नाट्य मंडळ कामते हुमनेवाडी तालुका जिथून त्यांचे सत्यश आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंडळी, कला सादर करत असताना आम्हा कलाकारांना आपल्या टाळ्यांची गरज बसते, म्हणून म्हणेल वाजवा ना. जसं म्हणतात की अंधारात चालताना प्रकाशाची गरज बसते, अंधारात चालताना प्रकाशाची गरज बसते, उन्हात चालताना सावलीची गरज बसते, आणि आम्हा कलाकारांना आपल्या टाळ्यांची गरज बसते. पाऊस पडून त्या टाळ्यांचा, जमलं तर पैशांचा, खिशाला थोडासा हात घाला आणि या कलेला दाद द्या. एकापेक्षा एक कला आपल्या समोर सादर करेल, मात्र कमी पडतात त्या टाळ्या आपल्या सहकार्य लाभेल. या ठिकाणी संतोषजी उमासरे वैभवची वाडी यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. संतोषजी उमासरे आपला खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा त्याकडे वळतोय, वाजवा ना. मेरानं स्वतःच्या हाताने हात आहेत तरी टाळ्या वाजवा, त्यांचा हात नाही जाण्याचा प्रश्नच नाही. ओके, धन्यवाद. कमळाच्या नारी हलू चढवितो नंदाचा हरी. अगं राधे चल मग जाऊ बाजारी. अगं चंद्रा बाजार जायचं का गं? तुला मधुराची वाट माहितीये का गं? नाही ग, पण ती वरच्या आळीची खटाळ मावशी आहे ना, तिला हाक मार बघ. ठीक आहे मावशी. अगे मावशी, मावशी, अगे मावशी. अगं काय गं पळत ना? अगं लवकर ये, लवकर. अगं आले बघा. चमचमणाऱ्या चांद राती पडलंय पिठूर चांदण. चमचमणाऱ्या चांद राती पडलंय पिठूर चांदण. बाई बाई संसारी बाईच नांदण. जन्म देवान दिला यादण. बाई बाई संसारी बाईच नांदण. जन्म देवान दिला यादण. Yeah.
असलेले उपस्थित कोकणातील सर्व युट्यूबर्स यांच्याकडून आताच्या गीतासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की गायकीने रंगमंचावरती येऊन सगळं गाणं होईल. पार्थ रवींद्र थोरे, गाव निरपाडे, उस्मानवाडी याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच यशस्वी पाठाडे याचकडून कृष्णाच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच विकास किंजळे यांच्याकडून मावशीच्या भूमिकेसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने सुंदर असं नाव आहे विकास किंजळे. खुर्चीवर खुर्ची डबल खुर्ची, खुर्चीवर खुर्ची डबल खुर्ची. विकासराव तुमचं नाव घेते, तुम्ही माझं परेशानी, मी तुमची. अगे राधे, काय गं मावशी? अगं असं अचानक मला बोलवायचं कारण तरी काय ग? अगं मावशी, काय ग? पोरीपोरीचं काय बांधलेलं विचारायचं. काय म्हणतेस? अगं मावशी, हा पोरीपोरीचा बांधलेलं विचारायचं. मग जा ना. का ग? त्यासाठी तुझी गरज आहे ना. म्हणजे माझी गरज आहे. मग पोरी ना अगं बाजारात जा, तुमची तयारी झाली काय ग? झाले गं मावशी. मग एक काम करा, काय करायचं? एक नंबर लावा. काय मावशी? एक नंबर लावा. कशासाठी? अगं तुम्ही काय घेतलंय काय नसलंय ही दिव्यातली लोक विचारणार कुणाला, म्हणून ते सांगा नंबर लावा. मावशी असं बोल ना. मग तसंच बरं आई. हा. मावशी, काय ग? मी की नाही घेतलं छास. अगं तू घेतलास मावशी, हा. मी की नाही घेतलं छास. अगं तू घेतलास तुम्ही दिसले की नाही खास. एकदम झकास. आता मागं पडू दे तुमचा प्रकाश. काय चंद्रा, अगं चंद्रा, वाट बघतात तुझी पोरा 10-15. बघणारच. तिकीट काढून आलीस काय? तिची पकडली म्हणजे मावशी, हा. विकायला घेतलं तरी. अगं तू घेतलास काही? मावशी, हा. विकायला घेतलं तरी. अगं तू घेतलास काही? मला विचारूच नको काय. तुझ्या तोंडाला लागला कांदा, मला विचारू नका काही. आता मागे जा बाई. पैतारा, अगं तारा, घाल समोर बसलेला पोराना वारा. मावशी, काय गं? ते मलाच गरम होते, त्यांना कुठे वारा मिळतो?
म्हणजे तुझा कूलर बंद पडलेला दिसतो. गरमीचा सीझन चालू झालाय, चालू करून घे. हा काय घेतलाय? मावशी हा. मी तिने घेतला खवा. अगं तू घेतलास? मावशी हा. मी तिने घेतला खवा. अगं तू घेतलास खवा? आणि सांगा पुन्हा कुणाला हवं? हात वर करा, हात. आम्ही बघतोय कोण. जेवढी जेवढी कोकणात घ्यायची तेवढी हात वर करा. हा, ती काय म्हटली? मी घेतलाय खवा, पुन्हा कुणाला हवा? खवाच भेटणार, बाकी काय नाही. तुमचा खवा तुमच्याकडे ठेवा आणि आता मागे जावा. बाई तू काय घेतलायस का? मावशी 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 मी तिने घेतली लोणी. अगं तू घेतलंस लोणी. मावशी मी तिने घेतली लोणी. तू घेतलास लोणी. आणि माझ्या तो पाहू नका कोणी. सगळ्या तरुण पोरांनी डोळं बंद करा. ही चौचात पडा. उगाच डोंगर टाकू नको. झालं? हा माग. पण तुम्ही काय घेतलं? अगं मावशी हा मी गवळण साधी सुरी. तू गवळण साधी दिसते नाही, साधी सुधी आहे ना? अगं मावशी हा. मी गवळण साधी सुरी. तू गवळण साधी सुधी. आणि मी घेतली बासुंदी. मग तुझी बासुंदी तुझ्याकडे जासुंदी. अगं राधे बघा, तुम्ही मुलींनी काय घेतलंय काय नसलंय याची ओळख तर आपल्याला झालेलं का? होय मावशी. अगं वेळ न करता आपण निघायचं का ग बाजाराला? चला. चला तर मग. अगं मावशी जरा थांब. श्री A1 केदारनाथ नमन नाट्य मंडळ सावर्णा भुवनवाडी यांकडून मावशीच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच राज रवींद्र थोरे यांकडून आमच्या उत्कृष्ट गणगवळणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी आम्ही श्रीराम नमन नाट्य मंडळ कामते हुमनेवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी याचे सत्यश आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अगं राधे आता निघालो ना, अचानक परत का थांबवलीस ग? मावशी काय ग? मला तिने 3 प्रश्न पडले. तुला आणि 3 प्रश्न? होय. सकाळी लोक कामाला जातात ट्रेन मधला, त्याला एवढा प्रश्न नाही मला पडले पण मावशी. पडलाय. मग उचल, सांग लगेच.